नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय लहुजी, जय भारत. प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मला नेहमी असं म्हटलं जातं, माझ्यावरती टीका टिप्पणी अगदी खालच्या पातळीवरती येऊन माझ्यावरती नेहमीच टीका टिप्पणी केली जाते. मला म्हणतात की प्रबुद्ध साठ्यांनी मातंग समाजातून बौद्ध धर्म स्वीकारला, आता मातंग समाजातून ते बाहेर पडलेत. प्रबुद्ध साठे यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, आता त्यांना मातंग समाजाला सांगण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी मातंग समाजाला शहाणपणा शिकवू नये असं माझ्यावरती टीका केली जाते. प्रबुद्ध साठे हे बाटलेले आहेत, त्यांनी बाप बदलला. बौद्ध धर्म स्वीकारून प्रबुद्ध साठे यांनी बाप बदलला, ते बाटलेले आहे. ज्यांनी बाप बदलला, जे बाडगे आहेत, त्यांनी मातंग समाजाला सांगण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. त्यांनी समाजाला आता शहाणपण शिकवू नये अशा प्रकारचे वगैरे वगैरे खालच्या पातळीवर आणि विविध प्रकाराने माझ्यावरती टीका केली जाते. मला त्यांचा अजिबात राग येत नाही, तर मला फार कीव येते अशा प्रस्थापितांच्या गुलाम, जे भाजपचे RSS हिंदुत्व ब्राह्मणवादी आणि मनोवाद्यांचे प्रस्थापितांचे जे गुलाम आणि दलाल आणि भडवे चमचे आहे, त्या चमच्यांचे चमचे आणि दलाल सुद्धा माझ्यावरती अशा प्रकारची टीका करतात की आता प्रबुद्ध साठ्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे, तर त्यांनी आता मातंग समाजाला शिकवू नये, सांगण्याचा अधिकार नाही, ते बाटलेले आहे, त्यांनी बाप बदलला वगैरे वगैरे. मला अजिबात ती राग येत नाही आणि त्यांची फार कीव येते. आणि मग मातंग समाजाचा सातबारा हे हिंदुत्ववादी भाजप, RSS, समरसता मंच, ब्राह्मणवादी, मनवादी आणि प्रस्थापितांच्या गुलाम आणि दलालांच्या नावावर केला आहे काय? साधा प्रश्न आहे माझा. काय मातंग समाजाचा सातबारा हे भाजप, RSS, हिंदुत्ववादी, ब्राह्मणवादी, मनवादी, प्रस्थापितांच्या गुलामांच्या आणि दलालांच्या नावावर मातंग समाजाचा सातबारा केला आहे काय? प्रस्थापितांच्या, दलाल आणि गुलामाच्या बापाच्या नावावर मातंग समाजाचा सातबारा केला आहे काय? साधा प्रश्न आहे. अरे मातंग समाज बाबांनो हा हिंदू नाही, हिंदू हा धर्म नाही, हे मुक्ता साळवेंनी सुद्धा सांगितलेलं आहे. हिंदू हा मातंग समाजाचा धर्म नसून मानसिक गुलामी आहे, हे वारंवार माझं सांगून झालेलं आहे. मातंग हा पूर्वीचा बौद्धच आहे. मातंग समाज हा पूर्वीचा बौद्ध धम्मेच आहे. म्हणून मातंग बांधवांना तुम्ही हिंदू नावाच्या गुलामीत जगू नका. तुम्ही हिंदू नसून तुम्ही मूळचे आणि पूर्वाश्रमीचे बौद्ध आहे, याची त्यांना जाणीव करून देणं हे माझं नैतिक आणि ऐतिहासिक कर्तव्य आहे. मातंगाला तुम्ही बौद्ध आहात, तुम्ही हिंदू नाही, हे कोण सांगतो? या सांगण्याचा कुणाला अधिकार आहे की ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून घर वापसी केली, त्यांनाच मातंग समाजाला तुम्ही बौद्ध असल्याची जाणीव करून देण्याचा नैतिक अधिकार आहे. म्हणून मला मातंग समाजाला, मी बौद्ध धर्म स्वीकारून घर वापसी केलेली आहे, म्हणून मातंगाला सांगण्याचा, त्यांना शहाणपणा देण्याचा आणि त्यांचं परिवर्तन करण्याचा नैतिक अधिकार हा मलाच आहे. आणि ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून घर वापसी केली, अशा नाच मातंग समाजाचं प्रबोधन करण्याचं, मातंग समाजाला विचार देण्याचा, सांगण्याचा नैतिक अधिकार आहे. माणूस हा बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू आहे. काय मग तो कोणत्याही जातीचा असो, तो मातंग असो, चर्मकार असो, होलार असो, ढोर असो, आदिवासी असो, भटके असो, धनगर असो, माळी असो, ओबीसी असो, मराठा असो, शेतकरी असो, मुस्लिम असो, कोणत्याही जातीचा, धर्माचा, राज्याचा, तो महाराष्ट्राचा असो, उत्तर प्रदेशाचा असो, कर्नाटकचा असो, दिल्लीचा असो, कोणत्याही राज्याचा, भाषेचा, धर्माचा, पंथाचा, देशाचा असो, नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जो
माणूस आहे त्या माणसाला मानवी सन्मानाचा, माणुसकीच्या, चांगुलपणाचा, विज्ञाननिष्ठ, समतेचा, बंधुत्वाचा, मानवतावादी धम्म सांगण्याचा नैतिक अधिकार आहे. मग मातंग समाज काय, मातंग समाजामध्ये माणसं राहत नाहीत का? मातंग समाजामध्ये माणसं आहेत, म्हणून त्या माणसाला सांगण्याचा मला नैतिक अधिकार आहे. अरे बाबांनो, 250 वर्षापूर्वी मातंग समाजातील 14 वर्षाच्या पोरीला, मुलीला कळलं बाबा आम्ही धर्म नसणारी माणसं नावाचा शोध निबंध लिहिला. महाराभांगाचं दुःख, आम्ही धर्म नसणारी माणसं, हा प्रश्न धर्म चिकित्सा केली तरी पहिल्यांदा या देशामध्ये मातंग समाजातील 14 वर्षाच्या पोरीनं धर्म चिकित्सा केली. हा आमचा इतिहास आहे बाबाडो. आम्ही धर्म नसणारी माणसं, हिंदू आमचा धर्म नाही, म्हणून लाडू खाऊ ब्राह्मणाचा आणि आमचा एक धर्म असू शकत नाही. जर आम्हाला वेद वाचण्याचा, लिहिण्याचा, बोलण्याचा अधिकार नसेल, त्यांचा आणि आमचा धर्म एक नाही. आम्ही धर्म नसणारी माणसं, ही मातंग समाजातील मुक्ता साळवे म्हटली. अरे काल्पनिक त्या प्रत्यक्ष परमेश्वराला तिनं जाब विचारलाय, तू सांग बाबा आमचा धर्म कोणता, आम्हाला येऊन सांग. प्रत्यक्ष देवाला, जो देवच नाही त्या काल्पनिक देवाला जाब विचारणारी मांगाची पोरगी होती व मुक्ता साळवे. तिने सांगितलं आम्ही धर्म नसणारी माणसं. पण मुक्ता साळवेला ते देवाने, हिंदू धर्माच्या देवानी उत्तर देण्याचं धाडस 33 कोटी देवानी सुद्धा दाखवलं नाही. मुक्ता साळवेने विचारलेल्या प्रश्नाला, आमचा धर्म कोणता, आम्ही धर्म नसणारी माणसं, आमचा धर्म कोणता, त्या देवानं येऊन सांगावा आम्हाला. पण कोणत्याही देवानं उत्तर देण्याचं धाडस दाखवलं नाही. ती दाखवलं धाडस महामानव, ते धाडस दाखवलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या धम्मक्रांती, बौद्ध धम्म स्वीकारून जी धम्मक्रांती केली आणि बौद्ध धम्माचा आपला धर्म आहे, बौद्ध धम्माचा आपला धम्म आहे, हे मुक्ता साळवेंच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर होतं. म्हणून मातंगाचाच नव्हे तर सर्व बहुजन समाजाचा, या भारतीयांचा बौद्ध धम्मच हा धम्म आहे हे सांगितलं गेलं. म्हणून मुक्ता साळवेच्या समाजाला बौद्ध धम्म हाच मुक्ता साळवे आणि त्यांच्या समाजाला, बहुजन समाजाचा धम्म आहे, म्हणून मला मातंग समाजाला सांगण्याचा नैतिक अधिकार आहे. लाडू खाव ब्राह्मणवाद्यांची गुलामी आणि चमचेगिरी दलाली करणाऱ्या दलालांना आणि त्यांच्या चमच्यांना मांगाला शहाणपणाने मांगाचे पुढारी नेते बनण्याचा अधिकार नाही, तो मला आहे. माझ्यासारख्या बौद्ध धर्म स्वीकारलेल्या लोकांनाच मातंग समाजाचा नेता आणि संघटना आणि चळवळ चालवण्याचा अधिकार आहे. आणि ज्यांची लायकी नाही, जे धर्म व्यवस्थेचे गुलाम आहेत, ते जातीच्या मानसिकतेमध्ये जगतात, जातीची खोटी प्रतिष्ठा, गर्व आणि अभिमान बाळगतात, अशा मूर्ख आणि गुलाम माणसं ज्यांची लायकी नाही, अशी लोक आणि त्यांच्या संघटना मागवड्यात आहे. ते मातंग समाजाची फसवणूक करतात, बुद्धिभेद करतात आणि हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या दावणीला मातंग समाजाला बांधतात. आणि मग त्यांना सांगण्याचा अनैतिक अधिकार आहे. आणि ते जे लायक नाही, जे योग्य त्याचे नाही, ते सांगतात. ते नेते आहेत, ते नेते आज मातंग समाजाचे बनू पाहत आहे, बनलेले आहेत. आणि ते उलटे मला म्हणतात की प्रबुद्ध साठ्याने बौद्ध धर्म स्वीकारला आहे आणि म्हणून आता त्यांना मातंगाला सांगण्याचा नैतिक अधिकार नाही. अरे काय, तुम्हाला नैतिक अधिकार नाही समाजाला सांगण्याचा. आणि आणखी काय म्हणतात की मातंग प्रबुद्ध साठे बाटलेले आहेत, बौद्ध धर्म स्वीकारून प्रबुद्ध साठे बाटलेले आहे, बाळगा प्रबुद्ध साठे बाळगा, त्यांना सांगण्याचा अधिकार नाही असे सुद्धा म्हणतात. अरे बाबांनो, तुम्ही बाटलेला आहे, मी बौद्ध धर्म स्वीकारून मी बुद्ध झालो, मी शुद्ध झालो, हिंदू धर्म व्यवस्थेच्या बाडगेपणातून, विटाळातून मी मुक्त झालो. हिंदू धर्म व्यवस्थेचा 21व्या शतकात सुद्धा मला मातंगाला विटाळ मानला जात असेल. अरे तुम्ही हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये राहून तुम्ही बाडगाय,
इथली हिंदू धर्म व्यवस्था मांगाचा आजही विटाळ मानतात. तुमचा धर्मामध्ये तिकडे विटाळ मानला जातोय. तिथं राहून तुम्ही बाडगाय, तुमचा विटाळ मानला जातोय. मी त्या धर्म व्यवस्थेला लात मारून, त्या गुलामीला लात मारून मी बौद्ध धर्म स्वीकारून घर वापसी केली. अरे मी बुद्ध झालो, मी शुद्ध झालो. तुम्ही हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामीत राहून तुम्हीच बाडग्यात, तुमचाच विटाळ मानतोय. तुम्ही शुद्ध होणं गरजेचं आहे आणि तुम्ही उलट मला म्हणता. आणि दुसरं असं आहे की त्याने प्रबुद्धसाठी आणि बाप बदलणाऱ्याने आम्हाला सांगू नये. बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे बाप बदलला असं ही अज्ञान आणि दलालांचं म्हणणं आहे, हे मूर्खांचं म्हणणं आहे. मला राग येते, किव येते की अरे बौद्ध धर्म स्वीकारून मी माझ्या बापाच्या घरी आलोय. कारण मी माझा मूळ धर्म माझा बौद्ध, मी मूळचा बौद्ध धम्य आहे. आणि बौद्ध धम्म स्वीकारून मी माझ्या मूळ घरी घर वापसी स्वगृही परत आलोय. म्हणजे मी माझ्या बापाच्या घरी आलोय. बाप बदलला नाही, मी माझ्या मूळ बापाच्या घरी आलेलो आहे. हिंदू धर्म हा मातंगाचा धर्म नाही, तर बौद्ध धम्म हा मातंगाचा नैसर्गिक धम्म आहे. रक्ताचं नातं आहे हिंदू धर्माशी. मातंग समाजातील जे दलाल आणि चमचे आहे त्यांनी हिंदुत्ववाद्यांची त्यांचं असलेलं नातं हे आक्रमाशी नातं आहे. आणि बौद्ध धम्माशी माझं असणारं नातं हे रक्ताचं आणि नैसर्गिक नातं आहे. अरे मी बाप बदललेला नाही, तर बौद्ध धम्म स्वीकारून मी माझ्या खऱ्या बापाच्या मूळ बापाच्या घरी येऊन मी घर वापसी केली. पण तुम्हाला तुमच्या बापाचा पत्ता नाही, तुम्हाला तुमच्या बापाचा पत्ता नाही. मला माझ्या बापाचा पत्ता सापडला, मी बौद्ध धर्म स्वीकारून घरी आलो. पण तुम्हाला तुमच्या बापाचा पत्ता नाही आणि तुम्ही मला म्हणता बाप बदला. अरे तुम्हालाच तुमच्या बापाचा पत्ता नाही. जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं बुद्ध, शिवराय फुले, शाहू आंबेडकर या विचारानं जर मातंग समाज शहाणा झाला तर हे प्रस्थापितांच्या RSS आणि भाजप आणि हिंदुत्वाद्यांच्या दलालांची दुकानं बंद होतील. मांगवाड्यामध्ये जे ह्यांनी आपली दलालांच्या संघटनेची दुकानं मांडलेले, दुकानं थाटलेले ते बंद होते, ती चालणार नाही. मातंग समाजाचं एक वैशिष्ट्य आहे, लवकर एक स्वीकारत नाही, पण जर स्वीकारला विचार तर त्या विचाराशी मातंग समाज कधीच गद्दारी करत नाही. म्हणून मातंग समाज जर शहाणा झाला बौद्ध धम्माच्या विचारानं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या आंबेडकरवादी विचारानं जर मातंग समाज शहाणा झाला तर प्रस्थापितांच्या गुलाम, दलाल आणि भडव्यांची दुकानं, संघटनेची दुकानं बंद होतील. या भीतीपोटी ते माझ्यावरती टीका करतात. म्हणून आज जरी मातंग समाज अज्ञानापोटी तुम्हाला नेता मानत असेल, आज जरी अज्ञानापोटी मातंग समाज तुमच्या मागं धावत असेल, आज जरी मातंग समाजामध्ये तुमच्या संघटना वाढत असतील, पण एक दिवस प्रबुद्ध साठे यांच्याच क्रांतीचा इतिहास, प्रबुद्ध साठेच्याच विचाराच्या क्रांतीचा इतिहासाला समाज स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी जे मला बौद्ध धम्म जे माझ्यावरती टीका करतात त्यांची लेकरं बाळं सुद्धा प्रबुद्ध साठ्यांच्याच विचाराला मानतील. हिंदुत्ववादी भाजप आणि RSS आणि प्रस्थापिताच्या गुलाम आणि दलालांची नावं ही काळ्या यादीत असतील आणि प्रबुद्ध साठेच्या विचाराच्या क्रांतीचा इतिहास घडला असतील आणि त्या दलालांची लेकरं बाळं सुद्धा माझाच विचार स्वीकारतील. हे भविष्यातील हे सत्य आहे, हे लक्षात असू द्या. अरे हिंदू हा धर्म नसून मातंग समाजाला माणूस म्हणून दिलेला नकार आहे, हे वारंवार मी सांगितलेलं आहे. हिंदू हा धर्म नसून मातंग समाजावर झालेला, होत असलेला, करत असलेला अन्याय आणि अत्याचार आहे. अरे माणसाचा बाट मांडणारा,
माणसाच्या सावलीचा स्पर्शाचा विटाळ मानणारा, मातंग समाजाचाच नव्हे तर इतर बहुजन शूद्र अतिशूद्र बहुजन समाजाचा विटाळ मानणारा हा धर्म कसला, तो तर अधर्म आहे. आणि त्या अधर्माची गुलामी करणारे दलाल आणि त्यांचे चमचे मला शिकवतात तुम्ही बौद्ध धम्म स्वीकारलाय, आता मातंगाला सांगू नये. अरे बौद्ध धम्मात हा माणसाचा विटाळ मानला जात नाही. बौद्ध धम्मात हा माणसाचा सन्मान केला जातो. माणुसकीची प्रतिष्ठा, सन्मान, परिवर्तन आणि विज्ञाननिष्ठ जीवन जगण्याचं तत्वज्ञान म्हणजे बौद्ध धम्म होय. चांगला माणूस बनणं म्हणजे बुद्ध होणे, हे धर्मांतर नाही. आम्हाला हिंदू हा धर्मच नाही तर धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारण्याचा प्रश्न कुठे येतो, हे धर्मांतर नाही तर बौद्ध धम्म स्वीकारून आपण घर वापसी करण्याचा प्रश्न आहे. धम्म, याला धम्मक्रांती म्हणतात. आणि म्हणून चांगला 22 प्रतिज्ञा, पंचशील, अष्टशील, 10 पारमिता, 22 प्रतिज्ञानं स्वतःचं परिवर्तन करणं, स्वतःचं चांगलं करणं, स्वतः चांगला माणूस बनणं म्हणजे बौद्ध होणं. जातीतून बाहेर पडणं, जातीच्या गुलामीतून बाहेर पडणं, धर्माच्या गुलामीतून बाहेर पडणं म्हणजे बौद्ध होणं. चांगला माणूस बनणं म्हणजे बौद्ध होणं. आणि चांगला माणूस बनण्याचं अभिवचन स्वतःला देणं म्हणजे बौद्ध धर्माची दीक्षा आहे. तो काय धार्मिक विधी नाही, तो मी केलेला आहे. आणि आता माझ्या मागं जे राहिलेल्या धर्माच्या गुलामगिरी आणि जातीच्या चिखलात राहणाऱ्या माझ्या मातंग बांधवान समाजाला हा विचार कळावा, म्हणून मला तो सांगण्याचा नैतिक अधिकार आहे. बौद्ध हिंदू धर्म हा धर्म नसून हा माणुसकीच्या मानवतेवरचा अन्याय आहे, मानवी जीवनावरचा अन्याय आहे. तर बौद्ध धम्म हा माणुसकीचा न्याय आणि मानवतेचा न्याय आहे. आणि म्हणूनच माझ्या मातंग बांधवांनो नव्हे तर बहुजन बांधवांनो, चला आपल्या बुद्धाच्या घरी.